शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार. तारीख आहे 18 ऑगस्ट. तर 18 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? कारण शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला जाणवत आहे. त्यामुळं तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो आपण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा परिसरांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात पाऊस दिसत आहे. शेतकरी मित्रांनो आपण सर्वात आधी जर इकडे जर भंडारा, तुमसर, गोंदिया हा परिसर मंगळवारी 18 ऑगस्टला जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. आपण जर इथे बघू शकता तुमसर, तिरोडी हा जर परिसर बघितला तर या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. गोंदिया, आमगाव येथे आपण बघू शकता तुमसर आहे, गोंदिया आहे, आमगाव आहे, त्याचं साकोली आहे, देवरी या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस दुपारी 1च्या आसपास होऊ शकतो. म्हणजे होणारच आहे, त्यात काही शंका नाही. त्याचबरोबर भंडाऱ्यामध्ये, रामटेकमध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. शेतकरी मित्रांनो आपण जर नागपूर परिसर जर बघितला तर नागपूर परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. नागपूर, हिंगणघाट, त्याचबरोबर वडकी, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर अरणी, अंजनी, उमरखेड, पुसद, त्याचबरोबर आपण जर हिंगोली, परभणी, माजलगाव, शेलू, परतूर, जिंतूर, शेवगाव, मेहकर, मालेगाव, वाशिम, परतूर हा जर परिसर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी आपण जर खामगाव, अकोला हा परिसर बघितला तर या भागात खामगाव, अकोला, चिखली या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. जास्त प्रमाणात नाही आहे पाऊस, पण थोड्याफार प्रमाणात मंगळवारी 18 ऑगस्टला या भागात पाऊस असणार आहे. व त्याचबरोबर भोकरदन, शेवगाव, बोदवड, जळगाव, अंबळनेर, चापोडा, शिरपूर, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, सटाणा, साक्री, नंदुरबार हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. नाशिक, त्याचबरोबर अकोले हा परिसर बघितला, सिन्नर, संगमनेर, निफाड, त्याचबरोबर चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, लोणी, वैजापूर, संगमनेर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर घोटी, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, वडा, शहापूर, कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, लवसा, नागठाणे, माणगाव, महाड, मंडणगड, महाबळेश्वर, खेड, दापोली, दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, सावंतवाडी, गरगोटी, निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर हा संपूर्ण समुद्र किनारपट्टा जर बघितला ना आपण तर या पट्ट्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रमाणात मंगळवारी पाऊस होणार आहे. काही भागात म्हणजे दिवसभर वातावरण तर ढगाळ असणार, पण तुरळक ठिकाणी म्हणजे तुरळक वेळेत दिवसभरामध्ये या परिसरात देखील पाऊस होणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर काही भागांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही भागात इथे जोरदार नाही पण मध्यम आणि एक रिमझिम पाऊस असा दोन स्वरूपात पाऊस दिसत आहे. वादळी वातावरणाचं देखील प्रमाण आपल्याला या परिसरात दिसत आहे. शेतकरी मित्रांनो आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये जर अहिल्यानगर परिसर बघितला तर अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला काही जास्त काय बदल जाणवत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. अहिल्यानगर झालं, शिरूर झालं, पाथर्डी झालं, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, दौंड, कर्जत, जामखेड, बारामती या परिसरामध्ये. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा जो अंदाज आहे हा मंगळवारी 18 ऑगस्टचा आहे. 18 ऑगस्टला आपण जर बघितलं तर जास्त काही आपल्याला पाऊस दिसत नाही आहे दिवसभरात. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.